चलन रद्द करण्याकरता वाहतूकदारांचं अनोखं आंदोलन आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहतूकदारांनी आता बसेस घुसवल्यात। प्रादेशिक परिवहन कार्यालयातील या ठिकाणी कामकाज ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जाते। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। ई चलन रद्द करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मोठे बस चालक आहेत ते रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आणि कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात हे सगळे जे बस चालक आहेत ते आपल्या बसेस या ठिकाणी लावून आता कार्यालयाचं कामकाज ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। काय सांगाल, नेमकी आता तुमची मागणी काय आणि कशासाठी हे आंदोलन करताय? काय जी दोषपूर्ण ई चलन प्रणाली आहे ती आमच्या ह्या वाहतूक व्यवसायाला लागलेला कॅन्सर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या विरोधात गेली 2 वर्षे लढाई चालू आहे, पण सरकार हे सोपेचं सोंग घेतले ते आमच्याकडे लक्ष देना। नाईलाजानं आज 11व्या दिवशी आमच्या राठोड साहेबांची तब्येत खालावलेली आहे आणि ते आमचं उपोषण घेण्या मागा अजिबात ते ठाम आहेत की ई चलन प्रणाली रद्द झाली पाहिजे, दंड रद्द झाला पाहिजे, पण सरकार लक्ष म्हणून आज नाईलाजानं वाहतूकदारांची वेळ आलेली आहे की आरपारची लढाई करण्याची वेळ आज आलेली आहे। महाराष्ट्र सरकारचा, महाराष्ट्र राज्याचा फक्त 12,000 कोटीचा दंड आहे। त्यातलं यांनी जबरदस्तीनं कामकाज ठप्प करून जवळजवळ 2800 कोटी रुपये वसूल केलेत। उर्वरित 7,800 कोटी रुपये आम्हाला माफ करा। आम्ही दंड माफ करून मागतोय, महसूल मागत नाही, आम्ही कर भरायला मागत नाही, कर माफी मागत नाही, आमच्यावर लादलेला दंड माफ करा हे मागतोय आणि तो पण चुकीच्या प्रणालीतून लादलेला दंड आम्ही मागे घ्यायला मागतोय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।